राज्यात ज्याप्रमाणे राजकीय वातावरण तापू लागलं आहे त्याचप्रमाणे यवतमाळात सुद्धा राजकीय वातावरणासोबतच उष्णतेचंही तापमान वाढत चाललेलं आहे। दुपारच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्याचं हे तापमान 41 अंशावरती पोहोचलं आहे। आपण जर पाहिलं तर यवतमाळ शहराच्या या मध्यभागामध्ये जर आपण उभे आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येकाच्या डोक्यावरला दुपट्टा किंवा एखादं उपरणं बांधून हे जात आहेत। अनेक ठिकाणी ज्या थंड पेय वस्तू आहेत याची खरेदी विक्री होत आहेत। आणि आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3 दिवस हे उष्णतेची लाट सांगण्यात आली आहे। आज, उद्या आणि परवा हे असे 3 दिवस उष्णतेची लाट आहे। त्यामुळे आता नागरिकांनी थंड वस्तूचा, थंड याचा आसरा घेत आहेत। साधारणतः जर पाहिलं तर दुपारच्या सुमारास नागरिक घराच्या बाहेर पडताना दिसत येत नाही। गेल्या 3 दिवसापासून 40 ते 41 अंश डिग्री सेल्सिअस तापमान यवतमाळ जिल्ह्याचं आहे। आणि आता तर हवामान विभागाने सुद्धा सांगितलं आहे 3 दिवस यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेची लाट राहणार आहे। आणि म्हणूनच राजकीय वातावरणासोबत उष्णतेचा पाराही यवतमाळ जिल्ह्यात चांगलाच भडकलेला दिसून येत आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।